पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। येणाऱ्या दिवसामध्ये पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची मोठी भरती या ठिकाणी निघत आणि त्या संदर्भात जे अपडेट सुद्धा आला आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, ग्राउंड नाही, त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आहे, तर डायरेक्ट आपलं सिलेक्शन यामध्ये होणार आहे। एक लक्षात ठेवा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आला आहे ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण पुढे बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मार्फत जे अपडेट या ठिकाणी आलेला आहे तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आपण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये वयोमर्यादा जर विचार केला 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 5 वर्ष सूट असते, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 3 वर्ष सूट असते। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागत नाही। महिला उमेदवार असाल पीडब्ल्यू असाल तर यामध्ये 1 रुपया सुद्धा आपल्याला फी लागणार नाही, एक लक्षात ठेवा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर यामध्ये कोणतेही आपलं यामध्ये पेपर वगैरे नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड नाही, इंटरव्ह्यू नाही आहे, फक्त 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला यामध्ये 10,000 ते 24,000 महिना भेटणार आहे। जे या ठिकाणी जे डाकसेवकचं पद आहे त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे या पदामध्ये आणि त्याचबरोबर जे ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे तर यामध्ये तो पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 पगार आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती या कधी निघणार आहे अशा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा या ठिकाणी आलाय तर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो। तर बघू शकता या ठिकाणी इंग्रजीमध्ये दिलेला आहे सब्जेक्ट जीडीएस रूल 3 ऑनलाइन ट्रान्सफर सायकल ऑक्टोबर 2025 शेड्यूल ऑफ ॲक्टिव्हिटीज रजिस्ट्रेशन। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता इंग्रजीमध्ये या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। तर पहा, IT 2.च्या अंमलबजावणीसह मर्यादित हस्तांतरण सुविधा नियम 3 अंतर्गत जीडीएस हस्तांतरणासाठी ऑनलाईन पोर्टल जीडीएस द्वारे अर्ज सादर करण्यासाठी आणि विभागांद्वारे प्रक्रिया करण्यासाठी 21 ऑक्टोबर 2025 पासून खुले केले जाईल। विविध उपक्रमांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असते। तर पहा, विभाग युनिट्स नुसार रिक्त पदाचे अद्यतन तर 21 ते 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे आणि मंडळाद्वारे रिक्त जागा मंजूर ज्या होणार आहे ह्या 28 ते 30 ऑक्टोबर 2025 मध्ये होणार आहे। त्यानंतर HRMS मधील जीडीएस डेटामध्ये हस्तांतरण आणि बदल करू इच्छिणाऱ्या जीडीएस अर्जदारांकडून ऑनलाईन नोंदणी अर्ज सादर करणे जर असेल तर ते 3 ते 12 नोव्हेंबर 2025 आणि उमेदवाराने आधीच सादर केलेल्या अर्जामध्ये एक वेळ सुधारणा पर्याय पसंत बदलण्यापुरती मर्यादा तर 13 ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत आणि विभागाकडून ऑनलाईन अर्जाची पडताळणी जे होणार आहे हे 17 ते 21 नोव्हेंबर 2025 मध्ये आणि बदलाची ऑनलाईन यादी मंजूर या ठिकाणी होणार आहे 26 नोव्हेंबर 2025 आणि रद्द करण्याची विनंती जर असेल तर ते सादर करणे तर हे असणार आहे 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 पर्यंत आणि विभाग युनिट्सनी अंतिम सवलत आदेश जारी केल्याची जी तारीख असणार आहे 3 डिसेंबर पासून या ठिकाणी असणार आणि जीडीएस मधून या ठिकाणी मुक्तता करण्याची अंतिम तारीख असणार आहे 15 डिसेंबर 2025। तर हे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट या ठिकाणी आलेला आहे, हे जे पत्र या ठिकाणी आलं आहे तर हे संचार मंत्रालय डाक विभाग पोस्ट विभाग जीडीएस विभाग जीडीएस हे या ठिकाणी दिल्लीमधून या ठिकाणी हे पत्र आलेलं आहे, एक लक्षात ठेवा। डाक भवन संसद मार्ग नवी दिल्ली। तर इथून हे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो पत्रक आलेलं आहे, एक लक्षात ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे तर ही जी सर्व जे प्रक्रिया आहे तर हे डिसेंबर महिन्यापर्यंत चालणार आहे।
किती जागा त्यांना ठरवायच्या आहे आणि हे सर्व काही जे पण आहे तर निघणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची। तर जानेवारी 2026 मध्ये पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची नवीन भरती या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। तर यामध्ये प्रोसेसिंग या ठिकाणी चालू आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची। तर ही जी भरती या ठिकाणी कन्फर्म या ठिकाणी निघणार आहे 100% पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जी भरती निघणार आहे हे 2026 मध्ये जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे, एक लक्षात ठेवा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती निघत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला फॉर्म सुद्धा योग्य ठिकाणी आपल्याला भरावा लागणार आहे, एक लक्षात ठेवा। कारण की यावर्षी कसं झालंय की ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज होते त्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, कारण की त्यांनी अशा ठिकाणी फॉर्म भरला तर ज्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन आहे अशा ठिकाणी मुलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरला होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या काही आपल्याला गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, म्हणजे फॉर्म भरायचा आपल्याला चांगल्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जी नवीन भरती आहे तर हे जानेवारी 2026 मध्ये निघणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे, कारण की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुख भरतीमध्ये यामध्ये पेपर नाही, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणताही आपल्या यामध्ये फिजिकल वगैरे नाही आहे, तर डायरेक्ट आपलं 10वीच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन होणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुख भरतीमध्ये, ठीक आहे। तर जानेवारी महिन्यामध्ये हे या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची भरती निघणार आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 20 ते 30 हजार प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देतच राहणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुख भरतीबद्दल। तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे, तर पहा जे ब्रँच पोस्ट मास्टरचा पद आहे तर यामध्ये जो पगार भेटणार आहे 12,000 ते 29,000 पर्यंत पगार भेटणार आहे। यामध्ये जे आपल्याला काम करावं लागणार आहे ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पाद आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस आणि मोबाईलचं ध्यान आपल्याला ठेवावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजना आहे तर घरी घरी जाऊन आपल्याला प्रचार प्रसार करावा लागणार आहे, हे काही काम आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे। आणि पगारसुद्धा यामध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। आणि त्याचबरोबर डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर डाकसेवकमध्ये जे आपल्याला काम करावं लागणार आहे तर स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिस तर काम यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची। तर 10वी पासवरच महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलींना पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखमध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 10वीच्या पर्सेंटेजवरच आपल्या यामध्ये सिलेक्शन होते, कोणत्याही यामध्ये पेपर वगैरे नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जी नवीन भरती आहे हे जानेवारी महिन्यामध्ये निघत आहे 2026 मध्ये, कारण की हे जे या ठिकाणी अपडेट आलेलं आहे तर जे भरतीची जी प्रोसेस या ठिकाणी चालू होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर जानेवारी 2026 मध्ये वॅकन्सी आपल्याला पाहायला भेटणार आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।